श्री स्वामी समर्थ. शुक्रवार विशेष. रात्री झोपण्यापूर्वी घरातील या एक जागेवर ठेवा ही वस्तू. माता लक्ष्मीच्या कृपेने घराचे होईल गोकुळ. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उद्या शुक्रवार. धन, धान्य, ऐश्वर्य आणि वैभवाची अधिष्ठात्री देवता म्हणजेच आपल्या लाडक्या माता लक्ष्मीचा अत्यंत पावन दिवस. अनेकदा लोकांची हीच तक्रार असते की ताई, आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, भरपूर कमावतो, पण घरात पैसा अजिबात टिकत नाही. एका हाताने येतो आणि दुसऱ्या हाताने निघून जातो, किंवा घरात सतत तणाव आणि आर्थिक चणचण असते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा घरातील लक्ष्मी रुष्ट होते किंवा वास्तुदोष असतो तेव्हा असे घडते. उद्या शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातील एका पवित्र जागेवर कोणती एक सोपी वस्तू ठेवायची आहे, ज्याने माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात आकर्षित होईल. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, शास्त्रानुसार माता लक्ष्मी ही चंचल मानली जाते. ती एका जागी जास्त वेळ टिकत नाही. पण ज्या घरात स्वच्छता, सकारात्मकता आणि योग्य धार्मिक तोडगे केले जातात तिथे लक्ष्मी स्थिर रूपात वास करते. शुक्रवार हा शुक्र ग्रहांचा वार आहे, जो आपल्याला गाडी, बंगला, यश आणि सर्व भौतिक सुखसोयी देतो. उद्याच्या दिवशी घराच्या मुख्य दाराची, स्वयंपाकघराची आणि देवाऱ्याची केलेली सेवा थेट फळ देते. चला तर मग जाणून घेऊया उद्या शुक्रवारी आपल्याला नेमका कोणता चमत्कारी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी रात्री 9 ते 11च्या दरम्यान म्हणजेच झोपण्यापूर्वी करायचा आहे. उद्या शुक्रवारी रात्री घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला एक लाल रंगाचा लहान रेशमी सुती कपडा किंवा कोरा कागद, 5 अखंड हळकुंडे, आखीव हळद आणि 5 अखंड लवंगा घ्यायचे आहेत. घरातील देवाऱ्यासमोर गाईच्या तुपाचा एक छोटा दिवा लावा. तो लाल कपडा किंवा तो कागद समोर ठेवा. त्यावर त्या 5 हळकुंडी आणि 5 लवंगा ठेवा. माता लक्ष्मीचे ध्यान करत ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री ओम महालक्ष्मे नमः किंवा सोप्या भाषेत ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. आता त्या कपड्याची एक छोटी पुरचुंडी म्हणजे पाकिट तयार करा. ही पुरचुंडी उद्या रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या तिजोरीत म्हणजे तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. हळद आणि लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. याचा सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या तिजोरीतील नकारात्मकता दूर करेल आणि धनाची आवक वेगाने वाढेल. हा उपाय सलग 3 शुक्रवार केल्यास अतिशय उत्तम फळ मिळते. भाविकांनो, या उपायासोबतच शुक्रवारी काही चुका टाळणे फार गरजेचे आहे. पहिला, उद्या शुक्रवारी संध्याकाळनंतर कोणालाही दूध, दही, साखर किंवा हळद उसने देऊ नका. यामुळे घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाते. दुसरा, उद्या संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडा आणि उंबरठ्याची पूजा करा. तिसरं, शुक्रवारी घरातील स्त्रीचा अनादर करू नका, कारण स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानली जाते. भाविकांनो, उद्या शुक्रवारचा हा सोपा आणि शक्तिशाली उपाय पूर्ण विश्वासाने नक्की करून पहा. माता लक्ष्मी तुमच्या घरातील दरिद्रता कायमची दूर करेन आणि सुखाची उधळण करेन. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत आवर्जून शेअर करा. आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. माता लक्ष्मी तुमचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ.